आणि म्हणूनच तुम्हाला निर्वाणीचं सांगतोय काय ते ज्या अपेक्षेने तुम्ही इथपर्यंत आलात ती तुमची अपेक्षा कधी पूर्ण केली जाणार नाही. युवराज, मी इथं आलो एकाच कारणासाठी. ज्यानं माझ्या राघवाचा अपमान केला, ज्यानं अमात्याला बंदिवान केलं, ज्या राज्यानं करवार खंडणी दिली नाही, ही तिन्ही कार्य परिपूर्ण करण्यासाठी मी आलोय. म्हणून तुम्हाला शेवटची संधी देतोय. चला, माझ्या राघवाच्या चरणापर्यंत चला, क्षमा मागा. हे सचा हनुमंता, तुझ्या म्हणण्याला होकार देऊन प्रभू रामचंद्राला शरणच काय करभार खंडणी कधी दिली जाणार नाही. कशाला ज्या अमात्याला मी बंधन केलंय ते युद्धबंदी आहे. जोपर्यंत माझ्या पितृदेवतेनं त्याच्याकडून निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत त्यांची मुक्तता केली जाणार नाही. तुम्ही अयोध्येचे मांडलिक आहात, हा तुमचा धर्म आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, धर्माचा मार्ग सोडू नका. चला, करवार खंडणी समाज माझ्या राघवाच्या सगळ्या हनुमंता, आम्ही अयोध्येचे मांडलिक याच्या पूर्वी होतो. आता आम्ही स्वतंत्र व्हायचं ठरवलेलं आहे. अर्थात आम्ही धर्मालाच वागतो. तर छात्र धर्म जसं बोलतोय की समाज विस्तार करावा, राज्य विस्तार करून स्वतःचा पुरातन या विश्व चराचरात अमर करावा आणि तोच छात्र धर्म आम्ही पाळण्याचं कार्य करतो. अगदी योग्य विचार तुमचे. पण यावेळी तुमचा विस्तार तुम्ही करा, पण तो ज्याप्रमाणे माझ्या राघवाने केला त्याप्रमाणे करा. तुम्ही केलात काय? माझ्या राघवाचा अपमान केला, अयोध्येची बंडप केला. म्हणून तुम्हाला सांगतोय, यावेळी क्षमा मागण्यासाठी चला माझ्या. यात मान अपमानाचा प्रश्न नाही, कारण विश्वात केवळ एक सार्वभौम सम्राट असू शकतो, तो प्रभू रामचंद्र आहे. पण याचा प्रति आम्हाला मार्ग स्वीकारायचा आहे. आम्हाला राज्य विस्तार करून सम्राट पदाचा अधिकार घ्यायचा आहे. अर्थात याचा अर्थच म्हणजे असा की प्रभू रामचंद्राशी संघर्ष पुकारणं आणि त्यासाठी आम्ही सिद्धच आहोत. मग एवढं तर का तुमच्या पराक्रमावर तुमचा विश्वास असेल, ज्याला लंकाधिसाचा शेवट केला, 14 वर्षाचा वनवास भोगला, त्या वनवासात असंख्य भक्तांचा ज्याला उद्धार केला, त्या रामाशिवाय वैभवला साथ, तर ते तुम्हाला साध्य करण्यासाठी चांगल्या हनुमंताला समोर सगळ्या हनुमंता, प्रभू रामचंद्राच्या पायाचा पायी तू आहे, मी नाही असं म्हणत नाही. आम्ही सुद्धा त्याला देवच मानले आहे. म्हणून त्याच्याशी प्रतारणा करण्यासाठी आम्ही करत नाही. आम्ही केवळ कुणाच्या स्वाभिमानासाठी झटतो. त्याच्याकडे आमचं वैयक्तिक वैर नाही, पण केवळ सार्वभौम सत्ताधीश तो आहे. आम्हाला सुद्धा तेच व्हायचं आहे. हा तर का तुमचा निश्चय आहे. राम कार्य परिपूर्ण करण्याचं वचन या कपिवाराला माझ्या राघवाला दिलंय आणि ते वचन परिपूर्ण करण्यासाठी तुला शेवटही करावा लागला तरी सगळ्या हनुमंता, तू तुझ्या सत्वाशी आणि तत्वाशी एकनिष्ठ राहा. मी माझ्या धर्माची आणि माझ्या पितृदेवतेची एकनिष्ठ राहणार आहे. मग ही तर का तुझी जिज्ञासा असेल, तर का मरणाचे डोळे आठवले असतील, हनुमंत परिपूर्ण करण्यासाठी संघर्षाचा परमेश्वराची कशी इच्छा असेल किंवा तुझ्या हातून तुझा मृत्यू आला असेल तर स्वर्गाची एक वेळी हजरत करेल. पण मरताना एकच समाधान मिळेल की मी जगलो तो स्वतःच्या धर्मासाठी आणि स्वतःच मेलो तो माझ्या पितृदेवतेच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी. मग लहान कंजुळाची एवढं तर काय सामर्थ्य असेल, तुझा सुद्धा तुला धर्माचे वर